भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील जलसंपदा उपविभाग कार्यालयात एक प्रकार नागरिकांचा चर्चेचा विषय ठरलाय। लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या कार्यालयात शासकीय विजेवर एक इलेक्ट्रिक कार चार्ज होत असल्याचं दृश्य नागरिकांच्या निदर्शनास आलं। नागरिकांच्या म्हणण्यानुसार MH49 BW 8658 क्रमांकाची टियागो EV कार कार्यालयीन वीज पुरवठ्यावर चार्ज करण्यात येत असल्याचं दिसून आले। ही कार शासकीय आहे की खासगी याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत। जर संबंधित वाहन खासगी असेल तर शासकीय विजेचा वैयक्तिक वापर होत आहे का अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जाते। या प्रकारामुळे शासनाचं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोपही काही नागरिकांकडून केला जातोय। या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून सखोल चौकशी करावी, तसेच वाहन शासकीय आहे की खासगी याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी होते। या बातमीचा आढावा घेतलाय भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी।